विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी स्कॉलरशिपच्या इंग्लिशचा अभ्यास करतोय. तुम्हाला या अगोदर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स म्हणजेच त्याला शॉर्ट फॉर्म आपण म्हणू शकतो, संक्षिप्त रूप कशी लिहायची याच्याबद्दल सगळं स्पष्टीकरण दिलंय. ते सगळी संक्षिप्त रूप लिहून दिलेली आहेत. मग आता यापुढे आपण काय करूयात बाळांनो, जे संक्षिप्त रूप लिहायची कशी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण झालं, त्याच्याबद्दल लिखाण झालं. आता आपण यावरचे असलेला स्वाध्याय एक्झरसाइजमध्ये यावरती असलेले प्रश्न आपण सोडवूया. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स कसे लिहायचे किंवा त्याचा वापर कशा पद्धतीने होतो याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न खालील पद्धतीने आता दिलेल्या पद्धतीने विचारले जातात. आपण एकापाठोपाठ एक प्रश्न सोडवूया, प्रत्येक प्रश्नाची चर्चा करूयात. बघा, टॉपिक आहे आपला युजिंग ऑर रायटिंग कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स, संक्षिप्त रूपाचा वापर करणं किंवा संक्षिप्त रूप लिहिणं. मग आता सॅम्पल क्वेश्चन सहित आपण सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघूयात. त्यांनी नमुना प्रश्न काही सोडवून दिलेले आहेत, आपल्या मनाने उत्तरं काढायची. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय, चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टू फिल इन द ब्लँक्स. हे जे वाक्य दिलंय या ठिकाणी जी रिकामी जागा दिली आहे ती रिकामी जागा भरण्यासाठी यापैकी योग्य ते संक्षिप्त रूप निवडा. आता बघा, DONT अपॉस्ट्रॉफी, DO'NT, DON'T, D'ON आणि T. आता या 4 पर्यायात वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की डोंट म्हणजे डू नॉट या सहाय्यकारी क्रियापदाचा नकार असलेलं हे या सहाय्यकारी क्रियापदाचा नकार असलेलं हे संक्षिप्त रूप आहे. मग कुठल्याही ऑक्झिलरीचा नकार करताना पुढे ज्यावेळी नॉट वापरलं जातं त्यावेळी त्याचं संक्षिप्त रूप करताना आपण काय करतो तर ते नॉट मधलं ओ काढून टाकतो आणि त्या ओच्या जागी अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह घेतो आणि ती N'T असं करून त्या दिलेल्या ऑक्झिलरीच्या जवळ लिहून घेतो. मग आता या 3 पर्यायापैकी तसं लिहिलेलं कोणतं आहे बघा, तिसरा पर्याय बघा, डू हे N'T यातलं ओ काढलं आणि ओच्या जागी अपॉस्ट्रॉफीचं साईन दिलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे इथं लागू होईल. आय डोंट लाईक ब्रिंजल म्हणजे मला वांग आवडत नाही. आता दुसरा प्रश्न बघा, क्वेश्चन 2, विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ द वर्ड्स इन द बॉक्स. बॉक्समध्ये जे शब्द दिलेत कोणते दिलेत, वी हॅव. या वी हॅव या शब्दांचे योग्य ते संक्षिप्त रूप कोणतं, वी हॅव टू डू धिस वर्क, मला हे काम करावं लागतं. आता वी हॅवचं संक्षिप्त रूप करताना या हॅव मधली किती अक्षर काढतो आपण, 2 अक्षर काढतो. H आणि A काढून टाकायचं आणि त्याच्या जागी अपॉस्ट्रॉफीचं साईन द्यायचं आणि हे राहिलेलं V या पुढच्या सर्वनामाला जोडून लिहायचं. अशा पद्धतीनं लिहिलेलं यातलं कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 3 आहे बघा. HA इथलं HA काढून टाकलंय, त्याच्या पुढं त्या जागी अपॉस्ट्रॉफीचं साईन दिलंय आणि पुढचं VE इथं लिहिलेलं आहे. म्हणून या वी हॅवचा शॉर्ट फॉर्म आहे तिसऱ्या क्रमांकाचा वी हॅव. हे पर्याय क्रमांक 3 मधला वी हॅवचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म योग्य आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढं बघा, तिसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट यूज ऑफ अपॉस्ट्रॉफी. खालीलपैकी कोणत्या पर्यायात अपॉस्ट्रॉफीचं चिन्ह अयोग्य पद्धतीनं वापरलंय बघा. पुढीलपैकी अपॉस्ट्रॉफीचा चुकीचा उपयोग कोणता आहे. मग आता H'S, I', WO'NT, DON'T. आता बघा, ही इजचा शॉर्ट फॉर्म करताना आपण HE ही इज मधला आय काढून टाकून अपॉस्ट्रॉफी देतो आणि पुढं S.
म्हणजे हा शॉर्ट फॉर्म आहे ही इजचा, हीज म्हणजे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर एमचा शॉर्ट फॉर्म करताना ए काढून टाकतो त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी, आय एमचा शॉर्ट फॉर्म करताना ए काढून टाकून त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे आय एम, म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आता वोंट हा शॉर्ट फॉर्म कोणाचा आहे तर विल नॉटचा आहे. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म करताना आपण त्याचं वोंट करतो WON आणि ओच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी देतो इथं, ते ओ काढून टाकून मग पुढं टी असतं, WON ॲपॉस्ट्रॉफी टी असतं. पण हे ॲपॉस्ट्रॉफीची जागा चुकली आहे, ते एनच्या नंतर पाहिजे, ते एनच्या अगोदर दिली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 मधलं वापरलेलं हे जे काही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे हे चुकीचं आहे. आता चौथा बघा, DON ॲपॉस्ट्रॉफी टी NOT नॉट, नॉटचं संक्षिप्त रूप करताना ओ काढून टाकून ॲपॉस्ट्रॉफी साईन दिले, DON ॲपॉस्ट्रॉफी टी डोंट, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 हे चुकीच्या ॲपॉस्ट्रॉफीचा वापर आहे, ते एनच्या नंतर पाहिजे, त्याच्याऐवजी ती अगोदर दिली गेली आहे. अशा प्रकारे हे पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4, वेअर विल यू यूज द ॲपॉस्ट्रॉफी मार्क. तुम्ही हे षष्टीचं चिन्ह किंवा ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह कोठे वापराल टू मेक द कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ द वर्ड YOURE म्हणलं या YOUREचं संक्षिप्त रूप करण्यासाठी, हे जे संक्षिप्त रूप आहे हे योग्य पद्धतीनं लिहिण्यासाठी कोणत्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह याच्यामध्ये येईल. तर बघा हे RE कुणाचं आहे तर आरचं ॲपॉस्ट्रॉफी, आरचं संक्षिप्त रूप आहे, त्यातलं ए हे अक्षर काढलंय, म्हणजे जे अक्षर काढलंय त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन पाहिजे, म्हणजे यूच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी साईन पाहिजे. मग यूच्या नंतर किंवा आरच्या अगोदर असा पर्याय आहे का बघू आपण. आफ्टर यू आहे, यूच्या नंतर म्हणजे पर्याय क्रमांक 1च येणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता बिफोर ई म्हणलं, बिफोर ई म्हणजे ईच्या अगोदर, इथं पण येणार नाही. आफ्टर आर म्हणलंय, आरच्या नंतर पण येणार नाही. बिफोर यूच्या अगोदर पण येणार नाही, तर आफ्टर यू येईल, यूच्या नंतर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसमध्ये काय प्रश्न दिलेत आता बघूया जरा आपण. बघा पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग पेअर. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती. आय हॅव, बघा हॅवचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म करताना HA काढून त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन दिलंय, बरोबर आहे. कॅनॉट 2 N मधलं एकच N घ्यायचं, ओच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन, CAN ॲपॉस्ट्रॉफी टी, कांट, हे पण बरोबर आहे. आर नॉट हे ओ काढून टाकून ॲपॉस्ट्रॉफी साईन, बघा मग ओच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन पाहिजे, दिलंय का इथं नाही, ईच्या नंतर दिले, एनच्या अगोदर दिले, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीची जोडी आहे. इथं पाहिजे होतं AREN ॲपॉस्ट्रॉफी टी, टीच्या अगोदर ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे होतं, म्हणून याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. आता हीज बघा, आय काढून टाकून तिथं ॲपॉस्ट्रॉफी आहे, हीज म्हणजे हे पण बरोबर आहे. मग चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण हे पान पहिलं सोडवलं. अजूनही पुढं बघूया. बघा बाळांनो, आपण युझिंग ऑर रायटिंग कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स म्हणजे संक्षिप्त रूप वापरणं किंवा संक्षिप्त रूप लिहिणं याच्यावरचा एक्झरसाइज सोडवतोय आपण. नेक्स्ट पेज नंबरवरती बघा, आता प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणार आहोत. एक प्रश्न सोडवला आधीच्या पेजवरती, आता हा दुसरा प्रश्न प्रॅक्टिस क्वेश्चन मधला बघा. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ हॅव नॉट. हॅव नॉटचं योग्य हे ते संक्षिप्त रूप निवडा. आता पुढं नॉट आलंय म्हणल्यावर त्याचं संक्षिप्त रूप करताना आपण काय करतो तर ओ काढून टाकून त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफीचं साईन देतो आणि हे NT जवळ घेतो. मग त्या पद्धतीनं लिहिलेला या 4 पर्यायातला कोणता शब्द आहे संक्षिप्त रूप आहे. बघा ऑप्शन नंबर 3 आहे बघा, HAVEN हे ओ काढून टाकून ॲपॉस्ट्रॉफीचं साईन आणि टी, म्हणून हॅव नॉटचं संक्षिप्त रूप आहे हॅवंट, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा, आता
बाकीचे जर पर्याय आपण बघितले तर हॅव नॉट ह्याच्यात बघा ईच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी साईन आहे. आपल्याला ओ काढून टाकून तिथं ॲपॉस्ट्रॉफी साईन पाहिजे, त्यामुळे पहिलं नाही. दुसऱ्यात तर बघा एच्या अगोदर एच्या नंतरच ॲपॉस्ट्रॉफी साईन आहे, मध्येच दिलंय कुठंतरी. आणि चौथ्यात तर बघा शेवटी लास्टला टीच्या नंतरच ॲपॉस्ट्रॉफी साईन दिले. आपल्याला अपेक्षित काय आहे, ओ काढून टाकून त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा वेअर विल द ॲपॉस्ट्रॉफी मार्क बी युज्ड. ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह कोठे वापरलं जाईल? इन द कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ लेट्स. लेट्स या संक्षिप्त रूपामध्ये ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह कुठं वापरलं जाईल? लेट्स कुणाचं संक्षिप्त रूप आहे? तर लेट असचं संक्षिप्त रूप आहे. मग का आपण लिहून दिलेल्यामध्ये आहे बघा लेट अस LET आणि असचा असचं संक्षिप्त करताना त्याचं यू काढून टाकायचं आणि त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन द्यायचं. म्हणून ॲपॉस्ट्रॉफी लेट्सचं काय होईल? LET ॲपॉस्ट्रॉफी S यू निघून जाईल. मग आता हे ॲपॉस्ट्रॉफीचं साईन एकतर टीच्या नंतर किंवा एसच्या अगोदर. मग आता बिफोर म्हणजे अगोदर आणि आफ्टर म्हणजे नंतर. बघा बिफोर टी, आता इथं टी हे अक्षर आहे, टीच्या आधी घेतलं तर ई आणि टीच्या मध्ये येईल, बरोबर आहे का? इथं येणं नाही बरोबर. आफ्टर एल बघा पहिल्या अक्षरानंतरच येणं बरोबर आहे का? नाही, आफ्टर म्हणजे नंतर, एलच्या नंतर. आफ्टर टी इथं टी दिलंय बघा, टीच्या नंतर, आफ्टर म्हणजे नंतर. बघा आता यू काढून टाकून इथं टीच्या नंतर आपण ॲपॉस्ट्रॉफी साईन देतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. LET ॲपॉस्ट्रॉफी S टीच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह येईल, म्हणून ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. चुकीची संक्षिप्त रूप असलेली जोडी निवडा. हे दे आरचं संक्षिप्त रूप आहे. वोंट कुणाचं आहे? विल नॉटचं संक्षिप्त रूप आहे. शीज हे शी इजचं संक्षिप्त रूप आहे आणि इट हे इट्सचं संक्षिप्त रूप आहे. मग आता दे आरचं करताना बघा इथलं ए काढून टाकून ॲपॉस्ट्रॉफी साईन घेतलं, दे आर मधलं ए काढलं आणि ॲपॉस्ट्रॉफी साईन, म्हणजे हे बरोबर आहे. विल नॉटचा संक्षिप्त फॉर्म होतं वोंट, हे एक्सेप्शनल आहे, अपवादात्मक आहे, तुम्हाला खास करून सांगितलंय, हेही बरोबर आहे. शी इज मधलं आय काढून ॲपॉस्ट्रॉफी साईन दिलं जातं, त्यामुळे हेही बरोबर आहे. आता इट इजचं संक्षिप्त रूप करताना IT ॲपॉस्ट्रॉफी S, इज मधलं आय काढून ॲपॉस्ट्रॉफी दिलं जातं, पण इथं बघा आय स्मॉल काढलंय, ॲपॉस्ट्रॉफी पहिल्या अक्षरानंतरच दिलंय, त्यामुळं चुकीचा संक्षिप्त रूप कुठलं आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं संक्षिप्त रूप आहे. पुढं 5वा प्रश्न बघा विच ऑफ द गिव्हन कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स इज करेक्ट. खालील दिलेल्या संक्षिप्त रूपापैकी कोणतं संक्षिप्त रूप बरोबर आहे? बघा DOESN ॲपॉस्ट्रॉफी T, CANNO ॲपॉस्ट्रॉफी T, DO ॲपॉस्ट्रॉफी NT, I ॲपॉस्ट्रॉफी AM. आता बघा पहिलं DOESN ॲपॉस्ट्रॉफी T डझंट डज नॉटचं संक्षिप्त रूप डझंट. बघा इथं ओ काढून ॲपॉस्ट्रॉफी साईन दिले, त्यामुळे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. आता इथं काय चुकलंय बघा, हे एन 1 वेळा वापरायचं ते 2 वेळा वापरलंय. ओ काढायच्या ऐवजी काढलं नाही, आहे असंच ठेवलंय आणि मध्ये फक्त ॲपॉस्ट्रॉफीचं साईन वापरलं, म्हणजे यातलं कुठलंच अक्षर काढलं नाही आणि ॲपॉस्ट्रॉफीचं साईन सुद्धा चुकीच्या जागी वापरलंय. इथं बघा ओ हे काढलंय नॉट मधलं, पण ओच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी साईन दिलं नाही, ॲपॉस्ट्रॉफीची जागा चुकली आहे. आणि इथं IM हे तर संक्षिप्त रूप नाहीच, पूर्णच रूप वापरलंय, फक्त आय नंतर ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलंय, त्यामुळे हेही चौथं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न बघा which correct contract form will you choose to fill in the blank.
रिकामी जागा भरण्यासाठी कोणतं योग्य संक्षिप्त रूप निवडा. विच करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, कोणतं योग्य संक्षिप्त रूप. विल यू चूज, तुम्ही निवडाल. टू फिल इन द ब्लँक, रिकामी जागा भरण्यासाठी. ही डॅश डॅश देअर, बघा ही वॉज नॉट, हे तर संक्षिप्त रूप नाहीच आहे असंच वापरलंय, फक्त ॲपॉस्ट्रॉफी साईन दिले, त्यामुळे हे बरोबर नाही. वॉजंट, WAS, नॉटचं ॲपॉस्ट्रॉफी, नॉटचं संक्षिप्त रूप करताना ओ काढून त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफी दिले, WASN ॲपॉस्ट्रॉफी T. पर्याय क्रमांक 2 मध्ये वापरलेलं संक्षिप्त रूप योग्य आहे, म्हणून ही वॉजंट देअर, ऑप्शन नंबर 2 हे योग्य आहे. तिसऱ्यात काय चुकलंय, ॲपॉस्ट्रॉफी हे संक्षिप्त केलंच नाही, पूर्ण आहे असं लिहिलंय, ॲपॉस्ट्रॉफी साईन शेवटी दिले, आणि इथं पण ओ काढलंय पण ॲपॉस्ट्रॉफी साईन शेवटी दिले, म्हणून हेही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, WASN ॲपॉस्ट्रॉफी T, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं वापरणं योग्य होईल. 7वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ आय हॅव. आय हॅवचं योग्य ते संक्षिप्त रूप करा. आता हॅवचं संक्षिप्त रूप करताना काय करतो आपण, तर HA ही 2 अक्षरं काढतो आणि त्याच्या जागी ॲपॉस्ट्रॉफीचं साईन देतो. मग इथं बघा कुठलं आहे असं, बघा इथं आहे, पर्याय क्रमांक 3 आहे, आय हॅव. हे HA काढलंय आणि तिथं ॲपॉस्ट्रॉफीचं साईन दिले, म्हणून आय हॅवचं संक्षिप्त रूप कुठलं योग्य, पर्याय क्रमांक 3 हे योग्य संक्षिप्त रूप आहे. त्याच्यानंतर बघा 8वा प्रश्न. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दासाठी योग्य ते विरामचिन्ह, योग्य ते संक्षिप्त रूप वापरा. करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म, योग्य ते संक्षिप्त रूप, हे 2017च्या स्कॉलरशिपमध्ये आलेला प्रश्न आहे. आता मी तुम्हाला अगोदर फळ्यावर शिकवताना सांगितलंच होतं की विल नॉट आणि शाल नॉट हे संक्षिप्त रूप नीट अभ्यासात, ते एक्सेप्शनल आहेत, अपवादात्मक आहेत आणि तशाच प्रकारची मुद्दाम विचारली जातात. बघा, आय विल नॉट कम विथ यू, मी तुझ्यासोबत येणार नाही. मग इतर नॉटचं संक्षिप्त रूप कसं करायचं, हे इतर सर्व नामांचा जर विचार केला तर इथं तुम्ही विलंट असं गृहीत धराल, पण ते चुकीचं आहे. विल नॉटचं संक्षिप्त रूप करताना विलच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा बदल होतो आणि त्याचं संक्षिप्त रूप होतं वोंट, WON ॲपॉस्ट्रॉफी T, म्हणून विल नॉटचं संक्षिप्त रूप आहे वोंट, पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, विल याच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा बदल केला जातो, वोंट असं त्याचं संक्षिप्त रूप केलं जातं, म्हणून विचारलं गेलंय अगोदरच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला हे. आता 9वा प्रश्न शेवटचा बघा. मॅच द करेक्ट पेयर्स अँड चूज द आन्सर. योग्य जोड्या लावून पर्याय निवडा. आता दे विलचं संक्षिप्त रूप काय येईल, विलचं संक्षिप्त करताना किती अक्षरं काढली जातील, 2 अक्षरं काढली जातील आणि त्याला ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह दिलं जाईल. ते कुठं आहे, B आहे, म्हणून 1B, 1 साठी B. हॅव नॉटचं काय येईल, ओ काढून ॲपॉस्ट्रॉफी साईन, हॅवंट. 2ला C आणि शी इज मध्ये आय काढून ॲपॉस्ट्रॉफी साईन, शीज, म्हणून 1ला B, 2ला C आणि 3ला A असा असलेला पर्याय कोणता आहे बघा, 1ला B. बघा 1B, 2ला C, हे बघा 2ला C आणि 3ला A, हे 3ला A, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या तक्त्याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस क्वेश्चनमधले 9 प्रश्न सोडवले आणि तुमच्या या पुस्तकात असलेला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स संक्षिप्त रूप लिहिणं किंवा वापरणं याच्यावरचा हा स्वाध्याय इथं संपतो, म्हणजे आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे.